मोठी आणि महत्त्वाची बातमी जातीय सर्वेक्षणामधून एक मोठी माहिती समोर आलेली आहे। लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, जातीय सर्वेक्षणामधून ही मोठी मागणी आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। कर्नाटकमध्ये होणाऱ्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावरून मोठा वाद सुद्धा पेटल्याचं दिसतंय आणि या सर्वेक्षणामध्ये स्वतःची ओळख वीरशैव लिंगायत म्हणून नोंदवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। महाराष्ट्रामध्ये अंदाजे 6 ते 7% लिंगायत समाज असल्याची माहिती आहे आणि लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असल्याचं अजित गोपछडे यांचं म्हणणं आहे। लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून वीरशैवांची ही संस्कृती आमची शैव संस्कृती आहे। आम्ही सर्वजण हिंदू धर्माचे अविभाज्य घटक यासाठी आहोत की आम्ही हिंदू धर्माचे पाईक आहोत, आम्ही धार्मिक आहोत, आम्ही पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारे आहोत आणि संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी हा समाज आहे। कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ संपूर्ण दक्षिण भारतामध्ये असलेल्या या हिंदुत्ववादी लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं एक मोठ्या प्रकारचं षडयंत्र डाव्या शक्ती करतायत। त्यांनी काय मागणी केली, त्यांनी कुठं राहायचं, कुठल्या धर्मात जायचं किंवा कुठला पंथ स्वीकारायचा, पण आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे। रीती रिवाज, संस्कार, संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत। आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही।